नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पानावर टाकळ्याची भाजी. ही भाजी रानभाजी आहे, तर ती खायला पण मस्त पौष्टिक असते, गुणकारी असते. तर ह्या भाज्या असतात ना, आता पावसाळ्यामध्ये शक्यतो मिळतात, इतर वेळेला नाही भेटत. तर ह्या भाज्या आता आता जरी आपण शहरात राहत असलो ना, तर शहरा ठिकाणी डोंगर भाग असतात ना, तिथे ह्या भाज्या मिळून जातात. तर ह्या भाज्या आता आणून मी साफ केली आहे. तर अशी ही पानं घ्यायची आणि मग आपल्याला 2 ते 3 पाण्यातून धुवून घ्यायचे. जास्त काही ह्या अशा रानभाज्या असतात ना, त्यांना जास्त काही आणावं किंवा इतर मसाले वगैरे लागत नाही. तर ती आता मी साफ करून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ठेवून आपल्याला छान असे उकळून घ्यायचे. ते पाणी जरासं असं हातावरती चुरलं ना, की समजायचं भाजी शिजली म्हणून. आता ते उतरून घ्यायचे. उतरल्यानंतर थंड करून 2 पाण्यातून धुवून ती अशी पिळून घ्यायची. पिळल्यानंतर आपल्याला ही मोकळी करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे लसूण लागणार आहे खूप सारा. कारण लसूण वापरल्यानंतर हे पाळ्या भाज्यांना ना टेस्ट छान येते आणि चवीला भारी अप्रतिम लागतात. तुम्ही या पद्धतीने करून पहा. तर ही भाजी करताना कांदा आपण इथे 2 वापरले आहेत, लसणाची 1 अख्खी कांडी वापरली आहे, त्याचबरोबर 1 मिरची वापरली आहे तुकडे करून. तिखटाचे प्रमाण ज्याप्रमाणे हवे असेल तेवढे वापरायचे आणि मग ही भाजी घालून घ्यायची आहे. जास्त असं काहीच लागत नाही, झटपट होणारी ही भाजी खूप मस्त अशी अप्रतिम लागते. तुम्हाला आवडली तर नक्की चॅनेलला एकदा विजिट करा. आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटली ती सांगा, तुम्ही खाता का ते पण सांगा. आणि ह्या रानभाज्या असतात ना खूप पौष्टिक असतात. तर ह्या पावसाळ्यामध्येच बिनखताच्या भाज्या अशा खा नक्की. तुम्ही तुमच्या इथे मिळाल्या तर नक्की आणून खात जा. तर खूप अशा सुंदर भाज्या या पावसाळ्यात आम्हाला तरी खूप छान वाटतात खायला. तर भारंग्याची भाजी असो किंवा टाक्याची भाजी, आपण पोळशीची भाजी, ह्या ज्या पावसाळ्यात भाज्या असतात ना त्या खूप पोटासाठी वगैरे आपल्या आरोग्यासाठी खूप छान असतात. तर कशी वाटली नक्की सांगा.